आता मला एक सांगा, तुमच्यापैकी लहानपणी कोणी आजीच्या गोष्टी ऐकल्या का? आजीच्या गोष्टी सगळ्यांनी आजीच्या गोष्टी ऐकल्या असतील. बरं, माझी आजी आहे ना, ती मला लहानपणी काय सांगायची ते मी तुम्हाला सांगतो. माझे जे आजोबा होते ना, ते राणीच्या बागेमध्ये वॉचमॅन होते आणि तिथे बाबासाहेबांची एक मोठी सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांना बसण्यासाठीची खुर्ची स्टाफ रूम मधून किंवा कुठून तरी जी आणून दिली ती माझ्या आजोबांनी आणून दिली होती. म्हणजे तुम्ही विचार करा की बाबासाहेबांबद्दलची एक एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा प्रत्येक कुटुंबाच्या इतिहासातली एक मोठी गोष्ट बनून जाते. इतके महान आणि मोठे होते आपले बाबासाहेब आंबेडकर की ज्यांना बसण्यासाठी जर आपण एक चेअर आणून दिली तर तो पण आपल्या आयुष्यातला एक मोठा प्रसंग होऊन जातो. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या आजीने मला सांगितल्या. त्यात अजून एक गोष्ट होती की ज्या वेळेला धर्म परिवर्तन झालं, संपूर्ण बौद्ध समाज आपल्या भारतामध्ये तयार झाला. तुम्हाला माहितीये आजच्या घडीला आपल्याकडे इंटरनेट आहे, आपल्याकडे मोबाईल्स आहेत, युट्यूब आहे, टीव्ही आहे. त्या काही अशी साधनं नव्हती तरी सुद्धा बाबासाहेबांच्या एका हाकेवर एवढा मोठा समाज लाखोंच्या संख्येने तिकडे आला. कशासाठी? तर बाबासाहेबांच्या एका शब्दासाठी. आणि या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या? मला माझ्या आजीने सांगितल्या. म्हणून त्या आजीसाठी आणि तिने सांगितलेल्या गोष्टींसाठी एक गाणं तुमच्यासमोर सादर करतो. आवडलं तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. नाही फुल चिने बन कधी बसलं पोटावर, नाही फुल चिने बन कधी बसलं पोटावर, नाही जीवन ठेवली कधी सुपारी ताटावर, नाही जीवन ठेवली कधी सुपारी ताटावर. पहाजचे पुढारी, पहाजचे पुढारी बसती दारू पट्ट्यावर, पहाजचे पुढारी बसती दारू पट्ट्यावर. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, कोणीही जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. नाही राहिला विश्वास
माझी आजी म्हणाली जाता बरा भीम बदला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर 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 भीम बदला कोटी कोटींच्या माथ्यावर. धन्यवाद. मित्रांनो हे जे गाणं आहे त्यांनी लिहिलंय. किरण सोनवणे सर प्लीज इथं 2 मिनिटं या. त्यांनी लिहिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या किरण सोनवणे सरांसाठी. स्वतः लिहिले त्यांनी. क्या बात है. जिन्होंने गाना लिखा वो चालतं. अवधूत गुप्तेने लेखन अनिरुद्ध पंडित. मित्रांनो हे जे गाणं आहे ना दादा तुम्हाला सांगतो मी ह्या गाण्याबद्दल की हे जे गाणं आहे ना आजपासून 3 वर्षापूर्वी मी आमच्या इथे गव्हाणपाड्यामध्ये एकाने फरमाईश केली होती म्हणून हे गाणं गायला सांगत होते पण कोणाला माहिती नव्हतं हे गाणं म्हणजे गाता येत नव्हतं स्टेजवरती. तर त्यांनी मला सांगितलं तर मलाही या गाण्याबद्दल तेवढीशी माहिती नव्हती. माझं दुर्दैव एवढे वर्ष माहिती नव्हतं. पण तुम्हाला सांगतो हे गाणं 6 दिवस लागले मला प्रॅक्टिस करायला. मला जमतच नव्हतं. इतकं छान आणि सुंदर आणि हाय पिच गाणं आहे. पण तुम्हाला सांगतो हे गाणं ज्या दिवसापासून मला जमायला लागलं ना त्या दिवसापासून असा एकही कार्यक्रम नाही जिथे गाणं मी गायलं नाहीये. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा हे गाणं गातो मला डोळ्यात पाणी येतं. त्या गाण्याचे शब्द इतके छान आहेत की माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय गाणार नाही. आणि खरंच सर मला माहिती नव्हतं की हे गाणं तुम्ही लिहिलंय. हे 3 अंतर आहेत या गाण्याचे पण याला मला सांगण्यात आलं की आज तुम्ही अंतरा याचा हवा म्हणून एक 4था अंतरा मी याचा लिहिला आणि तो पण रेकॉर्डिंग केला अवधूत. आता युट्यूबला अवधूत गुप्ते जर लावला तर 4ही अंतरे भेटतात. तर 4था अंतर असा आहे की नाही भीमाने नाही रुपये साठवले त्यानं स्वतःच्या खात्यावर नाही रुपये साठवले त्यानं स्वतःच्या खात्यावर. शाळा कॉलेज बांधिले खर्च गरीब वस्त्यावर. शाळा कॉलेज बांधिले खर्च गरीब वस्त्यावर. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर. जय भीम. सर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मित्रांनो खरंच खूप छान गाणं लिहिलेलं आहे आणि मला आज खूप अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो की आपल्या मुलुंड कोर्टामध्ये एवढे दिग्गज कलाकार आले आणि त्यांच्या समक्ष आपल्या सर्वांना ते गाणं ऐकायला मिळालं आणि मला गाण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आणि हे फक्त आणि फक्त घडलंय या 3 मूर्तींमुळे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद. नमस्कार. मला डाऊन वाटतो. आज आपलं सर्वांचं भाग्य की गायक आणि त्याचबरोबर कविता करणारे इतके थोर कलाकार शाहीर श्री किरण सोनवणे दादा आपल्याकडे आलेले आहेत आणि आज आपण ऑल इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करतो. प्लीज त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. मी मोरे साहेब, शिरसाट साहेब आणि गजरे साहेब या तिघांना विनंती करेन. त्याचबरोबर आमच्या महिला ऍडव्होकेट निकिता मोरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना एक छोटीशी आदरांजली. धन्यवाद. त्यांनी ती गोड मानून घ्यावे. आमच्याकडून आदरातील
निमित्त म्हणून आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट दिलेली आहे ती तुम्ही गोड म्हणून घ्यावी. धन्यवाद.